कर्नाटकमध्ये पुढील महिन्यात 10 तारखेला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्युलर यांच्यामध्ये सरळ लढत होणार हे स्पष्टपणे दिसतंय. 1980 पासूनचा कर्नाटकमधला जर का आपण विधानसभेच्या निवडणुकांचा इतिहास बघितला तर हे लक्षात येईल की सलग 2 वेळा कोणताही पक्ष सत्तेमध्ये निवडून आलेला नाहीये. याचाच अर्थ असा होऊ शकतो की बाबा अँटी कंबन्सी त्या ठिकाणी असतेच असते कोणत्याही विद्यमान सरकारच्या विरोधात. आता या अँटी इन्कम्बन्सीचा थेट फायदा काँग्रेसला होऊ शकतो असं म्हणलं जाते. तर बीजेपीला पूर्णपणे विश्वास आहे की 1980 पासूनचा हा जो काही इतिहास आहे किंवा हा जो काही ट्रेंड आहे हा ट्रेंड ते मोडणार म्हणून. यासोबतच जनता दल सेक्युलरला सुद्धा आशा आहे की ते सत्तेमध्ये परतणार. 2019 मध्ये 429 दिवसांसाठीचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये सुद्धा जनता दल सेक्युलर हे सहभागी होतं. यावेळेसच्या निवडणुकीमध्ये नेमके कोणते मुद्दे असणार की ज्यावरती कर्नाटकमधील जनता ही मतदान करेल किंवा प्रचारामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप करताना कोणकोणते मुद्दे असतील याचीच आज आपण सविस्तरमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम कर्नाटकच्या राजकारणामधली आजची 3 प्रमुख नावं कोणती आहेत ते बघूया. एक आहे ते म्हणजे सिद्धरामय्या, दुसरे आहे ते येडियुरप्पा आणि तिसरे जे आहे ते म्हणजे एच.डी. देवेगौडा. येडियुरप्पा हे डायरेक्ट नसतील आता ह्या सर्व इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये, पण तरी सुद्धा ते तिथलं महत्वाचं असं नाव आहे. आणि या तिघांच्या भोवतीच कर्नाटकमधलं राजकारण जे आहे ते फिरताना आपल्याला दिसतंय. हे तिघेही कर्नाटकचे प्रमुख चेहरे आहेत. सिद्धरामय्या हे तर मुख्यमंत्री पदासाठीचे प्रबळ दावेदार सुद्धा समजले जात आहेत. येडियुरप्पा हे जरी डिरेक्टली इलेक्शनला उभे राहणार नसले तरी सुद्धा त्यांचं उपद्रव मूल्य मोठं आहे. त्यांना दुखवल्यामुळं बीजेपीने एकदा 110 जागांपासून ते 40 जागांपर्यंतचा प्रवास केलेला आहे. आणि देवेगौडा हे कदाचित ठरवू शकतात की नेमका पाठिंबा कुणाला द्यायचा जर का तिथल्या विधानसभेमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर. यामुळेच कदाचित त्यांचा पक्ष हा किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असू शकतो आणि मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याच्या जोरावरती त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलेलं होतं. आता बघूयात कोणते महत्त्वाचे मुद्दे कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी असू शकतात. पहिला मुद्दा जो आहे तो मुस्लिमांसाठीचा 4% जो कोटा होता ओबीसी मधला तो बंद केलेला आहे. आपण या संदर्भातला डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. कर्नाटक सरकारने रिझर्वेशन संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि मुस्लिमांसाठीचा 4%चा जो ओबीसी कोटा होता तो रद्द केला आणि या मुस्लिमांना ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन याच्यामध्ये शिफ्ट केलं. आता तो इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठीचा 10% जो कोटा आहे याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा फाईट करू शकतात. बरं, विषय याच ठिकाणी थांबला नाही की 4% कोटा रद्द केला. हा 4% कोटा जो आहे हा 2% प्रत्येकी या हिशोबाने वोक्कलिगा आणि लिंगायत यांना सुद्धा देण्यात आला. आता बघा, खरं तर वोक्कलिगा यांना जर का 2% अधिकचं रिझर्वेशन मिळालेलं आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये खुश होणं अपेक्षित होतं. पण वोक्कलिगा समाज जो आहे तो या निर्णयावरती बिलकुल खुश नाहीये असं दिसतंय. त्यांचं म्हणणं असं आहे की गेल्या काही दशकांमध्ये त्यांचं एकूण लोकसंख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना मिळत असलेलं रिझर्वेशन हे खूपच कमी आहे. मग आता त्यांना 4%वरून 6% रिझर्वेशन मिळणार आहे आणि लिंगायत समाजाला 5%वरून 7% रिझर्वेशन मिळणार आहे. तरी सुद्धा हे रिझर्वेशन अपुरं आहे. यासोबतच बंजारा समाज सुद्धा नवीन रिझर्वेशन पॉलिसीमुळे नाराज आहे आणि हे मुद्दे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. दुसरा मुद्दा जो आहे तो आहे सोशल इंजिनिअरिंगचा. सत्ता मिळवण्यासाठी सर्व प्रमुख पक्ष जे आहेत हे वेगवेगळं कॉम्बिनेशन ट्राय करताना आपल्याला दिसत आहेत की ज्याच्या आधारे त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता येईल. पण नेमकं कोणतं कॉम्बिनेशन वर्कआउट करेल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाहीये. विद्यमान सरकार जे आहे ते आहे भारतीय जनता पार्टीचं. त्यांनी एससी आणि एसटी यांना रिझर्वेशन जे आहे ते वाढवणार असं सांगितलेलं आहे आणि या संदर्भात ते जे काही कायदा आणतील किंवा जो काही निर्णय घेतील तो त्यांनी 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात सुद्धा केंद्र सरकारशी बोलणं सुरू केलेलं आहे. यासोबतच मी मुस्लिम आरक्षण जे आहे त्या संदर्भातला मुद्दा सांगितलेला आहे. म्हणजे ते वेगवेगळे कॉम्बिनेशन सध्या ट्राय करताना दिसत आहेत. यासोबतच काँग्रेस पक्ष सुद्धा एससी एसटी आणि वोक्कलिगा या सर्वांचे मत एकत्रितपणे कसे मिळतील यासाठी प्रयत्नशील आहे. यासोबतच सत्तेमध्ये जर का आलो तर मुस्लिमांना परत एकदा 4% आरक्षण देऊ हे ते सांगताना दिसत आहेत आणि हे मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे जो अचानकपणे समोर आलेला आहे तो म्हणजे नंदिनी दुधासंदर्भातला. 5 एप्रिल पासून
अमूल या गुजरातमधल्या दूध ब्रँडने पॅकेज दूध आणि दही हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती विकण्याचा निर्णय घेतला कर्नाटक संदर्भात. पण याचा परिणाम असा झाला की कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या नंदिनी या ब्रँडसाठी सर्व कर्नाटकमधील ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत या एकवटल्या. प्रो कन्नडा ऑर्गनायझेशन यासोबत हॉटेल चालक, काँग्रेस, जनता दल सेक्युलर या सर्वांनी अमूलसाठी नंदिनी ब्रँडचा बळी दिला जाणार हा मुद्दा लावून धरला आणि सत्ताधारी मग बॅकफूटवरती आले. केंद्रीय नेतृत्वाने यावरती मार्ग काढत अमूलला थोडासा सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आणि एकमेकांच्या मार्केटमध्ये कोणताही दूध उत्पादक संघ किंवा दूध ब्रँड शक्यतो जात नाही या प्रॅक्टिसचा विचार सुद्धा करण्यास सांगितलं. आता ज्यावेळेस केंद्रीय नेतृत्वाने याच्यामध्ये हस्तक्षेप केला त्यावेळेस अमूलने तात्पुरता हा जो त्यांचा मुद्दा आहे कर्नाटकमध्ये एंट्री करण्याचा तो सोडून दिलेला आहे. इलेक्शन नंतर याचा पुनर्विचार केला जाईल हे सांगितलेलं आहे. पण यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे बघा. इलेक्शन नंतर याचा पुनर्विचार केला जाईल म्हणजे 50-50 मध्ये आहे आणि हा मुद्दा विरोधकांना चांगलाच सापडलेला आहे कर्नाटकमध्ये. आणि ते फिरून फिरून त्याच मुद्द्यावरती येत आहेत की नंदिनी ब्रँड इज इक्वल टू कर्नाटकचा अभिमान आणि कर्नाटकच्या अभिमानाला जर का धक्का लागत असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही हे बिंबवण्यामध्ये विरोधकांना यश आलेलं दिसतंय. पण ते मतपेटीमध्ये परावर्तित होतं का हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच. चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे टिपू सुलतान आणि हिंदुत्व. आता मागची जी विधानसभेची निवडणूक झाली होती कर्नाटकमध्ये तेव्हा सुद्धा हे मुद्दे महत्वाचे होते आणि आता सुद्धा हे मुद्दे महत्वाचे दिसत आहेत. मागच्या वेळेस टिपू सुलतान यांची बर्थ अॅनिव्हर्सरी साजरी करण्याचा कर्नाटक सरकारचा जो निर्णय होता तो चांगलाच तापला होता आणि त्यावेळेस प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यासोबतच अमित शहा यांनी या मुद्द्यावरून जोरदार प्रचार केला होता आणि कर्नाटक सरकारवरती जोरदार त्यांनी तोफ सुद्धा डागलेली होती. काँग्रेस आणि सिद्धरामय्या यांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे बीजेपीने हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो मागच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा महत्वाचा केलेला होता आणि तो या वेळेस सुद्धा महत्वाचा आहे असं ते बनवण्यात असं एक परसेप्शन बनवण्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. मुस्लिम कोटा रद्द करून बीजेपीने मेसेज अगदी स्पष्टपणे दिलेला आहे की बाबा त्यांच्यासाठी हिंदुत्व जे आहे ते महत्वाचं आहे. पण हिंदुत्व या मुद्द्यावरती पार्टीज या आक्रमक दिसत असल्या तरी सुद्धा हिंदुत्व घ्या किंवा अहिंद घ्या याच्यासाठी कर्नाटकमधील जनता कितपत आग्रही आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समोर येईलच. पाचवा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे करप्शनचा आणि मिस गव्हर्नन्सचा. कोविड काळातील मिसमॅनेजमेंट घ्या यासोबतच अर्बन डेव्हलपमेंट हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि भ्रष्टाचार हे खरं तर बीजेपी समोरील सर्वात प्रमुख असे अडथळे आहेत आणि याच्यावरूनच लक्ष हटवण्यासाठी मुस्लिम कोटा, हिंदुत्व हे मुद्दे समोर आणले जात आहेत असा आरोप विरोधक थेट करताना दिसत आहेत. आणि मुळामध्ये अँटिक इन्कम्बन्सीची चर्चा होतीये ही याच मुद्द्यांना धरून होते. जर का कोणतंही सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि सर्वांपर्यंत विकास जर का पोहोचलेला असेल तर त्यांच्यासाठी अँटी इन्कम्बन्सी हा इतका महत्वाचा मुद्दा नसणार आहे. पण हे कोविड काळामध्ये जे काही घडलेलं आहे यासोबतच मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार झालेला आहे. बेंगलुरू हे खरं तर फार मोठं आपल्या इथलं IT हब असताना सुद्धा त्या ठिकाणी जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या ठिकाणी जे फंडामेंटल इश्यूज आहेत ते सोडवण्यामध्ये विद्यमान सरकारला अपयश आलेलं आहे असं सुद्धा बोललं जात आहे आणि याचमुळे अँटी इन्कम्बन्सीची चर्चा होताना दिसते आणि काँग्रेस याचा पुरेपूर वापर करत पे सीएम यासोबत 40% गव्हर्नमेंट ही कॅम्पेन जोरदारपणे चालवते आणि या कॅम्पेनला प्रतिसाद सुद्धा जनतेचा मिळताना दिसतोय. एक वेळ अशी होती की करप्शन हा खरं तर सगळ्यात पहिला मुद्दा असायचा पण आता तितकासा तो महत्वाचा दिसत नाहीये. बाकीचे मुद्दे हे जास्त महत्वाचे दिसत आहेत कर्नाटकच्या विधानसभेसाठी. यासोबतच महाराष्ट्राला लागून असलेली जी सीमा आहे बेळगाव हा मुद्दा जो आहे याच्यावरून सीमा भागामध्ये कदाचित प्रचार होऊ शकतो पण कर्नाटकच्या संपूर्ण विधानसभेसाठी बेळगाव हा तितकासा महत्वाचा मुद्दा नाहीये. आणि यासोबतच वेगवेगळे जे सर्वे समोर येत आहेत या सर्वेमध्ये काँग्रेसला स्पष्टपणे बहुमत मिळेल असं समोर येताना दिसतंय. पण सर्वे हे सर्वे असतात. जोपर्यंत मतदान होत नाही आणि या मतदानाचे निकाल समोर येत नाही तोपर्यंत याच्यावरती स्पष्टपणे बोलता येणार नाही. अजून एक
मुद्दा या संदर्भातला महत्त्वाचा आहे तो म्हणजे कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री जे बोम्मई आहेत यांना त्यांचं मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये स्वतःचं जे एक ठसा उमटवणं असतं असं काही काम करता आलेलं नाहीये. त्यांचं नाव प्रत्येकाच्या तोंडावरती असेल, प्रत्येकाने त्यांचं कौतुक करावं असं विशेष असं उल्लेखनीय त्यांना काही करता आलेलं नाही, हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री पदाचा नेमका उमेदवार कोण असेल की ज्याच्यामुळं मतदानामध्ये भरघोस वाढ होऊ शकेल हे ठामपणे बीजेपीला सुद्धा सांगता येत नाहीये. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इमेज इंटॅक्ट आहे हेही विशेष. म्हणजे केंद्रामध्ये बीजेपी सरकार याच्याविषयी कर्नाटकमधल्या जनतेमध्ये सध्या तरी सर्वेनुसार कोणतंही दुमत दिसत नाहीये. पण कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी हा चेहरा जो आहे हा तितकासा लोकांना पसंत पडत नाहीये हेही समोर येताना दिसतंय. याच्यावरती विद्यमान सरकारला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उत्तर शोधावं लागणार आहे आणि काँग्रेसने अजूनही त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार हेही समोर आणलेलं नाहीये. त्याच्यामुळे या विधानसभेमध्ये हे जे सगळे मुद्दे आहेत हे नक्कीच ठरवू शकतात की तिथल्या विधानसभेमध्ये सत्ता कोण स्थापन करणार. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिथल्या निवडणुकीमध्ये अजून कोणता प्रचाराचा मुद्दा असू शकतो तेही सांगायला विसरू नका. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.